बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे। पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये एकूण 131 जनावरांची सुटका करण्यात आली असून सुमारे 60 लाख रुपयांहून अधिक किमतीचा गोवंश जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी 8 आरोपींविरुद्ध 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे संबंधित आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या विशेष मोहिमेत तब्बल 250 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध गोवंश वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पुढील काळातही अशाच प्रकारच्या विशेष कारवाया सुरू राहणार असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या 15-20 दिवसापासून सर्व आमचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ACP DCP आणि विविध लेवलवरती बैठका घेतलेल्या होत्या। मौलवांची देखील बैठक घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये आवाहन केलं होतं की गोवंशाची अवैध वाहतूक, कत्तल, त्याचबरोबर अनधिकृत कत्तलखाने शहरामध्ये उभे राहिले नाही पाहिजेत। शासनाच्या आदेशाचे आणि नियमाचे पालन झालं पाहिजे। या संदर्भामध्ये 21 मेला शासनाचं एक अधिसूचना देखील निघालेली होती। याबाबत देखील सगळ्यांना योग्य ती कल्पना दिलेली होती। पीस कमिटीच्या मीटिंग झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये देखील आपण याबाबती स्पष्ट केलेल्या होत्या। तसेच मौलवींनी देखील व्हिडिओ तयार करून त्यांनी देखील सर्व शहरातील नागरिकांना आवाहन केलेलं होतं की अशा प्रकारचे गोवंशाची अवैध वाहतूक, कत्तल आणि अनधिकृत कत्तलखाने कोणीही सुरू करू नयेत। तरी देखील गेल्या 3 दिवसापासून आम्ही प्रयत्नपूर्वक कसोशीने स्वतः माहिती काढलेली होती की काही एरियामध्ये शहरामध्ये अशा प्रकारे अवैध जनावरांचा साठा करून ठेवला जात आहे। त्या अनुषंगाने जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणावरती जनावरेही जमा झालेली आहेत आणि तो एरिया पण स्पेसिफिक आम्ही शोधून काढलेला होता आणि आज दुपारपासून साधारणतः 2 वाजल्यापासून आमचे DCP क्राईम ब्रँच मोहिते, DCP झोन 2 रत्नाकर नवले, माझे 2 ACP, 5 PI आणि जवळपास 250 अंमलदार यांच्या मदतीने आम्ही कोम्बिंग ऑपरेशन राबवलं, ज्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 131 जनावरे गोवंशाची मिळून आलेली आहेत आणि आम्ही त्यांना 8 आरोपींना आम्ही या संदर्भामध्ये ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। या अगोदर सभागृहात मकोका अंतर्गत कारवाई करायचं असं आश्वासन दिलं होतं। हो, या आरोपींचा जर रेकॉर्ड निघाला तर तशी कारवाई निश्चित आम्ही या बाबतीमध्ये पूर्वी देखील मीटिंगमध्ये वेळोवेळी सर्वांनी सूचना दिलेल्या आहेत की या बाबतीमध्ये आम्ही मकोकाप्रमाणे कारवाई करणार आहोत आणि या देखील आरोपींचं क्रिमिनल रेकॉर्ड आम्ही पडताळू, तपासू आणि मकोकाप्रमाणे जर कारवाई होत असेल तर त्यांच्यावर निश्चितपणे आम्ही करू। 8 आरोपी सध्या त्याच्यामध्ये निष्पन्न आहेत, परंतु आणखीन ह्याच्यामध्ये ह्यांना फायनान्स करणारे, ह्यांना सपोर्ट करणारे किंवा ह्याच्यामध्ये या चेनमध्ये आणखीन कोण कोण आहेत त्यांना देखील आम्ही निष्पन्न करून या सगळ्यांना ह्याच्यामध्ये कायदेशीर आम्ही अटक करू। नाही, निश्चित कुठल्याही प्रकारचा विरोध आम्हाला झाला नाही। सर्व नागरिकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य या कारवाईच्या दरम्यान दुपारपासून केलेलं आहे। आमचा बंदोबस्त शहरामध्ये पुरेसा लागलेला आहे। पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे। नागरिकांना एवढंच मी आवाहन करतो की जो सण आहे तो कायदेशीर मर्यादेमध्ये राहून निश्चितच सर्वांनी उत्साहात साजरा करावा। शासनाचे नियम, कायदे आणि मार्गदर्शक सूचना आहेत त्याचं पालन करावं। जे कायदा मोडतात त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईल आणि जे कायदा पाळतात त्यांच्यावरती पोलीस प्रशासन नेहमीच समोर राहिलेले आणि त्यांना सहकार्य करेल।